माथेरान नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा पर्यटकांना फटका बसलाय। कसा तर माथेरानमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। प्रवासी कर वसुलीच्या गोंधळामुळे लांब रांगा लागलेल्या आहेत। केवळ एकच कर्मचारी आहे, त्यामुळे पर्यटकांचे या ठिकाणी हाल होत आहे। सुविधांचा अभाव आहे। नगर परिषदेच्या नियोजनावरच या सगळ्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जगप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची अलोट गर्दी झाली आहे। मात्र प्रवेशद्वारावर प्रवासी कर वसुलीच्या ढिसाळ नियोजनामुळे पर्यटकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। 50 रुपयांचा कर गोळा करण्यासाठी केवळ एकच कर्मचारी तिथे उपस्थित आहे आणि लहान मुलं आणि ज्येष्ठांचे मोठे हाल होत आहेत। पावसापासून बचावासाठी शेडही नाहीये। नगर परिषदेच्या कारभारावर आता तीव्र संताप व्यक्त केला जातो। तर सुविधांचा अभाव आहे आणि नियोजनावरही त्याचमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कर नेमका घेताय कशासाठी? इथं प्रवासी आणि त्याचबरोबर पर्यटक येतात, त्यांच्या त्रासासाठी हा कर त्यांना भरावा लागतोय का, असा देखील एक सवाल आहे। कर वसुलीत गोंधळ होतोय, पर्यटकांचा गोंधळ आहे, कारण हा कर वसूल करण्यासाठी तिथं एकच कर्मचारी उपस्थित आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी कैलास मामले। कैलास, आपण या दृश्यांमधून बघू शकतोय खरं तर पर्यटक सगळे आनंद घेण्यासाठी माथेरानमध्ये आलेले आहेत आणि अशा ठिकाणी त्यांचा हिरमोड होतोय का, काय स्थिती आहे? मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि त्या ठिकाणी पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी कर वसुली केली जाते, त्या ठिकाणी एकच कर्मचारी असल्याने मोठ्या प्रमाणात रांगा आहेत। तासनतास लोकांना उभं राहावं लागते। या ठिकाणी उभं राहण्यासाठी शेड सुद्धा नाही। जर पाऊस वगैरे आला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। दरम्यानच्या काळात बघायला गेलं तर येथील मुख्याधिकारी या ठिकाणी वास्तव्यास नसतात, त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये आणखी अधिक कर्मचारी नेमून काही तांत्रिक निर्णय घेण्याचे भाग पडू शकतात। मात्र या ठिकाणी मुख्याधिकारी सुद्धा उपस्थित नसल्याने आणखीनच परिस्थिती चिघळलेली आहे आणि गर्दी खूप वाढलेली आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर कर वसुलीत झालेला हा गोंधळ आपण पाहतोय, त्यामुळे सगळा बोजवारा उडालेला आहे आणि पर्यटकांना तासोन तास एकाच रांगेत उभं राहावं लागतंय।